नमस्कार माझे ऑनलाईन मित्रांनो, भटकंती अनोळखी दिशांची भाग 101 म्हणजेच हंटिंग अननोन प्लेस पार्ट 101 मध्ये मी आपलं स्वागत करतो. तर मित्रांनो, आज माझ्या भटकंतीचा प्रवास असणार आहे तो जमिनीखाली आणि तो देखील वेगळा. आपण ओळखलेच असणार अंडरग्राऊंड मेट्रोचा प्रवास. अगदी बरोबर मित्रांनो, महाराष्ट्राची पहिली अंडरग्राऊंड मेट्रो ही मुंबईमध्ये 2025ला सुरू झाली. अंडरग्राऊंड मेट्रोचे पर्व सुरू होण्याचे भाग्य पहिले मुंबईला लाभले आहे की नाही आपली मुंबई नशिबवान. तर कप परेड ते आरे जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड असा हा अंडरग्राऊंड मेट्रोचा प्रवास आहे आणि तो देखील गारगार म्हणजेच फुल्ली एअर कंडिशन. ना प्रवासात थकवा येईल ना एकसारखे कोणते स्टेशन आले आणि कधी आपले डेस्टिनेशन म्हणजे स्टेशन येणार अशी वाट पाहावी लागणार नाही. अशी ही अंडरग्राऊंड मेट्रो, याची निर्मिती किंवा याचा इतिहास आपण इथे थोडक्यात पाहू. तर मित्रांनो, कप परेड ते आरे जेवेलर मेट्रो हिचा ॲक्वालाईन म्हणजे तिला ॲक्वालाईनसुद्धा म्हटले जाते. ह्या मेट्रोच्या प्रवासात आपल्याला 27 स्टेशन लागतात. हा प्रवास आहे तो जवळपास 34 किलोमीटरचा. म्हणजे आपल्याला हा प्रवास पूर्ण करण्यासाठी सुरुवातीला 1 तास 20 मिनटं लागायची. पण सध्या मेट्रोचा स्पीड वाढवल्यामुळे आता आपण 1 तासातसुद्धा पोहोचू शकतो. आणि ह्या प्रवासाचं कमीत कमी तिकीट 10 रुपये तर जास्तीत जास्त 60 रुपये आहे. चला तर मी आपला जास्त वेळ घेत नाही, आपण या अंडरग्राऊंड मेट्रोचा गारेगार प्रवासाला सुरुवात करूया. आहात ना ऑनलाईन? प्रवेश करत आहे. कृपया ध्यान दें, कप परेड स्टेशन की ट्रेन प्लेटफॉर्म नंबर 1 पर आ रही है. भाई साहब पीछे देखो ना जरा. हो भाई साहब, हो भाई साहब. कृपया लक्ष द्या. RJR ला जाणारी ट्रेन प्लॅटफॉर्म नंबर 2 नाही सेल्फी प्रवेश नाही, करत आहे. प्रवास करतो या पुढे. कृपया ध्यान दें, कृपया लक्ष द्या. कप परेड ला जाणारी ट्रेन प्लॅटफॉर्म नंबर 1 वर प्रवेश करत आहे. कृपया एवढं खाली आहे, बापरे, समुद्रच लागेल. बापरे, इकडे 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 कप परेडला इकडे येणार. कितीची आहे? इकडे उभी राहिली. हे बघ, कप परेडचं स्टेशन हे आहे. एवढं लांबच्या लांब आहे पूर्ण. 3 मिनिटांनी आता परत पटकन. हा लेडीज डबा इकडे. 8 कोचेस. कशाला? हाच लास्ट स्टॉप आहे. ह्याच्या पुढे कुठे काय? थोडं पाहिजे तर बसून घे. दमलाशील. वाढवणार आहे काही लोक. हो, तेवढं सर्कल बनवलं. हा, हे काय बदलापूरपर्यंत जाणार आहे काय? बघ, विक्रोळी इथून हे करणार आहे. विक्रोळ हे का बदलापूर, हे का बदलापूर गाडी लागते काढायला. कल्याण, बदलापूर हे सगळं हे घेणार. तळोजा तिथून ते कव्हर करणार आहे त्याच्यात. 1 मिनिटावर आहे. चला आता येईल.
त्या बाजूला पडून शहराच्या इकडे पडणार मग असं. हां दिशादर्शक पाहिजे ना. लिफ्ट बंद आहे की प्लॅटफॉर्म कव्हर्ड. हां बंद ठेवायचं का? साहेबच आता दिसत. ते बंद करायचं का? हो. हाय तुम्ही कुठे चाललात साहेब? नक्की चाललात कुठे? वरती म्हणजे वरती कुठे? अच्छा हां ते मारला होता. चेंज करतो. काय ते सिच्युएशन चेंज करतो. काय रे काय सिच्युएशन चेंज करा? हा चेंज करा. सिच्युएशन चेंज करा. त्यांना ते बनवायचं. हा मुला परत कसा आला? कोणते कोणते स्टेशन आहेत बघ ना. मेट्रो में जाता है रोज. एकदा असं कॉर्पोरेट बस. कप परेडपासून स्टार्ट टू एंड आहे ना. कप परेडपासून खालच्या बाजूला आहे. आता आले येत आले. 8 कोचेस आहेत याच्यामध्ये. हा आहे LIC हुतात्मा चौक. इथून आम्ही पकडलेले आहे. पर आ रही है. इकडून येते. Train to Cuff Parade Station is going to arrive on platform number 1. हो त्याच्यासाठी ना. अच्छा इकडे ओपन होईल ना. लाईट दिसते ना. कृपया लक्ष द्या. RJDLR ला जाणारी ट्रेन प्लॅटफॉर्म नंबर 2 मध्ये प्रवेश करत आहे. कृपया ध्यान दें. RJDLR स्टेशन की ट्रेन प्लेटफॉर्म नंबर 2 पर आ रही है. Attention please. The train to RAJELR station is going to arrive on platform number 2. परफेक्ट लँडिंग. तसं परफेक्ट दरवाजा ओपन बरोबर तिकडेच उभे राहणार याच्यात. RJDLR ला जाणारी ट्रेन बस इथेच. इथेच होतो ना. हां इथेच होतो आपण. असं बोलले ना नाही सिंपल हां सर हेवा तुमचा फोटो घ्या. कुठला?
परेड नंतर विधान भवन, मग चर्चगेट, मग हुतात्मा चौक. मग हुतात्मा चौकला आपण उतरू एकदम असं. होय काय दिसतं का? काहीच दिसत नाही बाहेरचं. एकदम मोकळी एकदम मोकळी आहे. चर्चगेट चला. आला ना तुम्ही कधी आम्ही आलो ना प्रॉफिट मार्केटला इथून प्रॉपर जवळ कामादेवीला आमची ना म्हणजे तिथे झालं ना आता नाही ना नहीं लेकिन मेट्रो यूज कर सकते हैं ना क्योंकि कामादेवी तक तो उधर प्रॉफिट मार्केट उधर ही है ना चर्चगेटवरून बापू पुढे आलो ना आता. आत्ता पुढे आलो म्हणजे आपल्या त्या साईडला जायला पाहिजे बस. रोड ना कसे आहे मेट्रो दोन पण कनेक्ट आहे मग सगळं आहे ना. तो पर्यंत आहे ना आता ही कुठे आहे? हे विधान भवन आलं ना आपलं. हे विद्या भवन आहे पुराणावाला बरं हां पुराणा आलं. नेटवर्कचा इश्यू आहे हे विधान भवन स्टेशन ना. एक नंबर बाप आहे पंकज हाय हाय कर. वो ऐसा खाली घूम के घर पड़ेगा ऐसा 2 नंबर से जाएगा घूम के आता है वो ऐसा बहुत घूमता है 2 नंबर वापस जाएगा. प्रॉफिट मार्केटला इथून प्रॉपर जवळ आहे. कामादेवीला आमची ना म्हणजे तिथे झालं ना आता नहीं ना नहीं लेकिन मेट्रो यूज कर सकते हैं ना क्योंकि कामादेवी तक तो उधर प्रॉफिट मार्केट उधर ही है ना चर्चगेटवरून बापू पुढे आलो ना आता. आत्ता पुढे आलो म्हणजे आपल्या त्या साईडला जायला पाहिजे बस. रोड ना कसे आहे मेट्रो दोन पण कनेक्ट आहे
ही पण मग सगळं ना तो परेड आहे ना आता ही कुठे आहे? हे विधान विधान भवन आलं ना आपलं. हे विद्याभवन आहे पुरा नाव बरं हां पुराणा आलं. मेट्रोचा इश्यू आहे मेट्रो हे विधान भवन स्टेशन ना. अंडरग्राउंड आपल्याला काहीच दिसणार नाही याच्यात, बाहेरचं काहीच नाही. काय दिसत नाही. तर मित्रांनो अंडरग्राऊंड मेट्रोचा कप परेड ते होता तर असा आम्ही प्रवास केला आणि आता परतीचा प्रवास आता सुरू आहे. लिफ्ट जे स्टेअर केस आहेत वर जाणार त्याच्यातून आम्ही वर जात आहोत. अतिशय सुंदर असा आमचा प्रवास झाला. धन्यवाद अंडरग्राऊंड मेट्रो. एस्केलेटर धन्यवाद. RBI मुद्रा संग्रहालय. चल एक्वा लाईन. ओ उघड उघड ओ शिट ट्रान्सपरंट. तर मित्रांनो आपल्याला अंडरग्राऊंड मेट्रोन प्रवास करायचा असेल तर ते ही स्थानक आहे आणि ह्या स्थानकावरून आपण जाऊ शकतो. कुठे कुठे जाऊ शकतो ते लिहिलेलं आहे बघा. अवतार स्मारक, मुंबई उच्च न्यायालय, जहांगीर आर्ट गॅलरी, हे सर्व स्थानकं जे लिहिलेले आहेत त्या स्थानकावर आपण उतरू शकतो आणि ते फिरू शकतो. केवढं आहे याच्यामध्ये. वाकडं तिकडं वाकडं तिकडं. आता इथे पण तेवढंच आहे का? बाहेर जायला लांब आहे? ते तशीच माहिती आहे ना तेवढंच बाहेर पडायला लागेल A1 A2 त्याच्यात. $2:36 झाले ना. किती वेळात आलो आपण?
तुझे असं बघ लगेच आलो हां 33ला होतं 10 ना. मिनिटाच्या आत. हां पण आतमध्ये खाली जायचा प्रवास खूप होतो. हां बघा सर मच्छीमार नगर जळगाव JD सोमानी शाळा. सोमाली स्कूल कॉर्पोरेट हम्म. लिफ्ट क्रमांक 2. हे वरती जाते का? पण वरती पण जाऊ शकतो तू. आता आम्ही परत प्रवास करत आहोत. परत अंडरग्राऊंड मेट्रोमध्ये प्रवेश करत आहोत. तर त्याच्यामध्ये काय आहे? हे सगळं शेवट. हे कुठे आलो आपण आता? हे कुठलं गाव आहे? कप परेड म्हणजे शेवटचं रे. लास्ट ऑफ कप परेडचं ना. कप परेड मेट्रो स्टेशन. हे बरं आहे ना, QR कोड स्कॅन करायचा आणि मग हे करायचं. टी शर्ट लाया. धन्यवाद माझ्या ऑनलाईन मित्रांनो, आपला बहुमूल्य वेळ दिल्याबद्दल. आता आपली भेट भटकंती अनोखी दिशा भाग 102 मध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, कारण आपण सुरक्षित तर आपलं कुटुंब सुरक्षित. आणि हो, मुंबईच्या पहिल्या ॲक्वालाईन अंडरग्राऊंड मेट्रोचा प्रवास अजून केला नसेल तर सुट्टीच्या दिवशी सहकुटुंब सहपरिवार आणि मित्रमंडळीसह या प्रवासाचा आनंद घ्या. प्रवासात बाहेरचा निसर्ग दिसणार नाही, पण 100% गारेगार आनंददायी प्रवास नक्की होईल. चला तर आता मी आपला निरोप घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तुम्ही कुठे चाललात साहेब? नक्की चाललात कुठे?